नेरळच्या वाकस येथील विजय इस्टेट प्रोजेक्टच्या माध्यमातून 300हून अधिक नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे। 2018 साली बिल्डरने ग्राहकांचे अर्धे पैसे घेऊन काम बंद केले। अनेक नागरिकांनी बँकेतून लोन घेऊन विकासकांना पैसे दिले होते। यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक देखील आहेत। या प्रकरणी बिल्डरने तब्बल 4.5 कोटींची फसवणूक करून ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे। आता घर खरेदीवर हवालदिल झाले असून विजय ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अटक करा तसेच पीएमएल कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे। नागरिकांनी पत्रकार परिषद घेत बिल्डरने केलेल्या फसवणुकीचा पाडा वाचलाय। या प्रकरणात संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्राहक भीमराव वाघमारे यांनी केली आहे। विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेड या गृह प्रकल्पामध्ये नेरळ येथील गृह प्रकल्पामध्ये जवळजवळ 350 लोकांनी घर खरेदी केलेलं आणि त्या 350 लोकांनी जवळजवळ 90% पर्यंत पैसे सर्व भरलेले आहेत। 2015 साली तो प्रोजेक्ट सुरू केलेला आणि 2018 साली त्याचं पोझिशन मिळणार होतं, परंतु 2018 साली बिल्डरने ते काम थांबवलेलं आहे आणि काम थांबवून तो फरार झालेला। आणि आज तागायत आम्हाला घर मिळालेलं नाही आहे। तर आम्ही त्याच्याविरुद्ध 2021 साली FIR केलेला। त्या FIRमध्ये त्याला अटक झालेली आहे। अटक झाल्यानंतर आमची कोर्टाकडे एवढीच मागणी आहे की त्या कोर्टाकडे आणि पोलिसांकडे जे लोक इन्व्हेस्टिगेशन करतात त्यांनी फास्ट इन्व्हेस्टिगेशन करा आणि आम्हाला न्याय द्या। त्याच्यावरती जे त्याने मनी सायफलिंग केलेलं आहे, पैशाचा घोळ केलेला आहे, त्याची लवकरात लवकर PMLA द्वारे तुम्ही ते तपास करा। MPID लावून आम्हाला न्याय मिळवून द्या आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवरती ते केस चालवा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या।